कधीही आपण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर स्टार्टअपमध्ये ठरलेला मेनू असतो तो म्हणजे पनीर चिली। आता ही पनीर चिली जर आपण घरी बनवायचं म्हटलं की पनीर कढईला चिटकून बसतं किंवा फ्राय करताना ते विरघळल्यासारखं होतं। आपल्याकडून अशी कोणती चूक होते ज्यामुळे पनीर चिलीची जी टेस्ट आहे ती रेस्टॉरंटसारखी येत नाही। तर अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही पनीर चिली बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते अगोदर बघूया। पनीर चिली बनवायचं आहे त्यामुळे रेड चिली सॉस, त्यानंतर लागेल आपल्याला सोया सॉस, टोमॅटो केचप, हे सगळं महत्त्वाचं साहित्य आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, काळी मिरी पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोठा साईजने कट केलेला कांदा। तर कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो अशा मोठमोठ्या आकारातच कट करून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही कोबी सुद्धा चिरून घालू शकता। त्यानंतर इथे एकदम बारीक असं चिरून घेतलेला आहे तो म्हणजे एक मीडियम आकाराचा कांदा, थोड्याशा लसूणच्या पाकळ्या, अद्रक आणि गाजर एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे पनीर। आता हे पनीर असं का आहे आकाराने, तर हे घरी बनवलेलं पनीर आहे। पनीर घरी कसं बनवायचं याचा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो सुद्धा नक्की बघा। तुम्हाला ज्या आकारात हवं असेल त्या आकारामध्ये पनीर कट करून घ्यायचं। तर बघा एकदम सॉफ्ट असं हे पनीर तयार झालेलं आहे, अजिबात रबरासारखं किंवा कडक असं हे पनीर नाही। त्यामुळे पनीर कधीही घ्यायचं असेल तर शक्यतो हे घरीच बनवून घ्या। घरी बनवलेलं पनीर असलं तरीसुद्धा अजिबात कढईला चिकटणार नाही किंवा तेलात टाकल्यावर विरघळणार नाही। पनीर चिली बनवण्यासाठी पनीरचे लांब काप केले जातात। इथे मी चौकोनी आकाराचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने चौकोनी तुकडे केल्यामुळे याला कोटिंग छान करता येतं आणि त्यामुळे याचा क्रिस्पीपणा पण छान राहतो। पनीर चिली ज्या वेळेला आपण घरी बनवतो त्यावेळेला आपण कोणती चूक करतो, तर ज्या वेळेला आपण पनीरला कोटिंग करत असतो त्यावेळेला कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवतो, परंतु स्लरी न बनवता अशा पद्धतीने जर कोटिंग केलं तर वरून अगदी कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे पनीर तयार होतं। तर पनीरला कोटिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर पनीरवरती मीठ घातलेलं आहे, त्यानंतर लाल तिखट घातलंय, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे, त्यानंतर काळी मिरीची पूड घालायची। इतकंच साहित्य लागणार आहे आपल्याला कोटिंग करण्यासाठी। तर हे पनीर थोडंसं टॉस करून घ्यायचं म्हणजे कॉर्नफ्लॉवरमध्ये सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील आणि पनीरला सगळ्या बाजूनी छान कोटिंग होईल। थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा। जास्त पाणी वापरून जर स्लरी बनवून तुम्ही कोटिंग केलं तर ते मात्र कढईला चिकटलं जाऊ शकतं, त्यामुळे पनीरला अशा पद्धतीने टॉस करून कोटिंग करून घ्यायचं। तर बघा मस्त असं याचं कोटिंग झालेलं आहे करून। पनीरला अगदी सगळ्या बाजूने कॉर्नफ्लॉवर आणि मसाला लागलेला आहे। आता हे कोटिंग केलेलं पनीर लगेचच तळून घेऊया। पनीर तळण्यासाठी असा पसरट पॅन घ्यायचा ज्यामुळे एकाच वेळेला तुम्ही सगळे पनीरचे तुकडे तळून घेऊ शकता। पॅनमध्ये जास्त तेल घ्यायची सुद्धा गरज नाही। पसरट पॅन असल्यामुळे अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित असं पनीर आपल्याला भाजून घेता येऊ शकतं। तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, मीडियम तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पनीरचे तुकडे सोडायचे। तर बघा घरी बनवलेलं पनीर आहे तरीसुद्धा कढईला अजिबात हे चिटकत नाही किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर ते विरघळल्यासारखं सुद्धा होत नाही। सतत हलवत राहायचं आणि सगळ्या बाजूनी अगदी व्यवस्थित हे पनीर तळून घ्यायचं। अशा पद्धतीने कोटिंग केल्यामुळे पनीरमध्ये तो जो मसाला आहे तो थोडासा मुरला जातो, त्यामुळे पनीरची टेस्ट खूप छान येते। हे पनीरचे तुकडे वरून पूर्णपणे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हा पदार्थ बनवण्यासाठी खरंच जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट बनून तयार होतो। फक्त थोडीशी तयारी करायला वेळ लागेल, कारण एकदम बारीक कांदा सुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि मोठा मोठा सुद्धा कापायचा आहे। वेगवेगळ्या भाज्या सुद्धा कट करायच्या आहेत। फक्त ही तयारी करण्यासाठी थोडासा वेळ लागतो, परंतु रेसिपी बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। तर बघा मस्त एकसारख्या रंगावरती हे पनीरचे जे तुकडे आहेत ते तळून घेतलेले आहेत। कॉर्नफ्लॉवरचं आणि मसाल्याचं कोटिंग एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे। वरून बघा अजिबात हे तेलकट दिसत नाहीत, छान फ्राय झालेले आहेत। आता त्याच कढईमध्ये त्यातलं थोडंसं तेल कमी करायचं, थोडंसंच तेल ठेवायचं, त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण, आल्याचे तुकडे घालायचे आहेत, व्यवस्थित भाजून घ्यायचे। पनीर चिली बनवत असताना आलं आणि लसूण अशा पद्धतीने बारीक चिरूनच घ्यायचं आहे, ठेचून घालायचं नाही। त्यानंतर एकदम बारीक असं चिरून घेतलेला एक मीडियम आकाराचा कांदा घालायचा। हा कांदा आपल्याला छान विरघळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। यामुळे जी काही ग्रेव्ही बनणार आहे ती सुद्धा छान दाटसर होते आणि चवीला सुद्धा छान लागते। कांदा छान परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं गाजर सुद्धा घालायचं। गाजर एखादा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं। आता गॅस मंद करायचा आहे, त्यामध्ये हिरव्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत,
कारण आपण पनीर चिली बनवतोय त्यामुळे मिरच्या तर यामध्ये यायलाच पाहिजे। मिरचीसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये पाव चमचा काळी मिरी पूड घातलेली आहे, 2 चमचे रेड चिली सॉस घालायचा आहे। रेड चिली सॉस, सोया सॉस याला कोणताही दुसरा ऑप्शन नाही, हे घालावंच लागेल। 2 चमचे चिली सॉस आणि 2 चमचे सोया सॉस इथे मी घातलेला आहे। त्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस घ्यायचा आहे, तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे। 2 मिनिटं परतून घ्यायचं। त्यानंतर आपण मोठा कट करून घेतलेला जो कांदा आहे, सिमला मिरची, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं एकाच वेळेला कढईमध्ये घालायचं आहे। 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। भाज्या थोड्याशा मऊ पडू द्यायच्या आहेत, जास्त भाजायच्या नाहीत, कारण या भाज्या थोड्याशा कच्च्या असल्यानंतरच पनीर चिलीला टेस्ट छान येईल। आता याला थोडासा दाटसरपणा यावा आणि थोडीशी ग्रेव्ही टाईप व्हावं यासाठी इथे घालायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी। ही स्लरी बनवण्यासाठी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता इथे मी पनीर चिली बनवताना अगदी पनीर बरोबर जितकं त्याला ग्रेव्ही लागेल तितकीच बनवण्यासाठी घेतलेलं आहे। तुम्हाला थोडंसं जास्त ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही अर्धी वाटी पाणी आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता। त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे। पनीर फ्राय करत असताना सुद्धा आपण मीठ वापरलेलं होतं, त्यामुळे आत्ता या ग्रेव्हीसाठी जितकं मीठ लागेल तितकंच घालायचं आहे। आता 2 मिनिटं असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, ते सुद्धा मंद गॅसवरती। आता तुम्हाला यामध्ये भाज्यांचं प्रमाण जास्त दिसत असेल आणि जी ग्रेव्ही आहे ती खूप कमी वाटत असेल, परंतु पनीर मिक्स केल्यानंतर त्याला छान कोटिंग होतं याचं। जर जास्त ग्रेव्ही बनवायची असेल तर जास्त स्लरी वापरा। इथे मला जास्त ग्रेव्ही नको होती, त्यामुळे मी थोडीशीच ग्रेव्ही बनवलेली आहे। आता तुम्हाला फारच कमी ग्रेव्ही आहे असं वाटत असेल, पण जसजसं हे मिक्स होत जाईल तसतसं छान या पनीरला कोटिंग होत जाईल आणि अशीच पनीर चिली खायला खूप छान लागते। तर 1 ते 1.5 मिनिटं छान याला परतून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित जी काही आपण ग्रेव्ही बनवली आहे ती पनीरला व्यवस्थित कोटिंग होईल। आता ही पनीर चिली रेडी झालेली आहे। आपण ज्यावेळी रेस्टॉरंटमध्ये ही पनीर चिली खायला जातो त्यावेळेला एक प्लेट आपल्याला 200 ते 250 रुपयाला पडते आणि त्यामध्ये काहीच पनीरचे तुकडे आपल्याला भेटतात। परंतु जर अशा पद्धतीने आपण घरीच बनवली तर भरपूर अशी बनवू शकतो, अगदी सगळ्यांना पुरेल इतकी होते। तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। या पद्धतीने जर पनीर चिली बनवली तर अगदी परफेक्टच बनेल। अगदीच पहिल्यांदा ट्राय केली तरीसुद्धा परफेक्ट अशी पनीर चिली तुम्ही बनवू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये ज़रूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।